मुंबईत अमुक एका ठिकाणी बेस्ट चायनीज फूड मिळतं, तर या रेस्टॉरंटमध्ये कमी किमतीत तुम्हाला इटालियन फूड सर्व केले जाते, तर स्ट्रीट फूडही तितकंच टेस्टी लागतं। सोशल मीडियावर फूड ब्लॉगिंग करणारे असंख्य व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। अशातच तरुण वर्गही याकडे आकर्षित होतो। अगदी रस्त्यावरील मोमोज खाण्यासाठी प्रचंड गर्दी जमा होते आणि शॉर्माही। मात्र याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। मानखुर्दला शॉर्मा खाल्ल्याने एकाचा मृत्यू झालाय। रस्त्यावर तयार होणारा चिकन शॉर्मा हा टेस्टी जरी असला तरी खाण्यापूर्वी विचार करा। मंगळवारी मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर मुख्य रस्त्यावर आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख यांच्या गाडीवर विकला जाणारा चिकन शॉर्मा खाल्ल्याने विषबाधा होऊन 19 वर्षीय प्रथमेश भोगसे या तरुणाचा मृत्यू झालाय। प्रथमेशने शॉर्मा खाल्ल्यानंतर सुरुवातीला त्याला उलट्या झाला, यानंतर पोटदुखीचा त्रास सुरू झाला। प्रथमेशचे कुटुंबीय त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। प्राथमिक उपचार घेतल्यानंतर प्रथमेशला तात्पुरतं बरं वाटलं, मात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी तसाच त्रास होऊ लागला। त्याला केईएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र मंगळवारी सकाळी उपचार सुरू असताना प्रथमेशची तब्येत खालावली आणि त्याचा मृत्यू झाला। प्रथमेशने ज्या ठिकाणी चिकन शॉर्मा खाल्ला होता त्याच महाराष्ट्र नगर मधील गाडीवरून शॉर्मा खाल्ल्याने त्रास होणाऱ्यांच्या तक्रारी पाठोपाठ येऊ लागल्या। 10 ते 12 जणांनी रुग्णालयात धाव घेतली। या संपूर्ण प्रकरणानंतर शॉर्मा विकणाऱ्या आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। रोस्टेड चिकन, त्यामध्ये मेयोनीज यासह वेगवेगळ्या प्रकारचे केचप हे मिक्स करून शॉर्म्यामध्ये दिले जातात। रस्त्यावर उघड्यावर हे मांस शिजवलं जातं, यामुळे बाहेरील धूळही या पदार्थावर उडते। अर्धवट शिजलेलं किंवा शिळं असल्याने बॅक्टेरिया तयार होण्याची प्रक्रिया जलद होते आणि याचाच परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो। मात्र टेस्टी आणि मसालेदार असणारा हा शॉर्मा खाल्ल्यामुळे प्रथमेशचा मृत्यू झालाय। यामुळे बाहेरील स्ट्रीट फूड खाताना हायजीनकडे विशेष लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे। याबद्दलची अधिक अपडेट, सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, वाचायची असेल तर यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा। आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका।